नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत सेशन 2 10वी विज्ञान भाग 2 याच्यामधील दुसरा लेसन सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग पहिला। यापूर्वीच्या सेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की ऊर्जा कशी निर्माण केली जाते। ऍक्च्युअली ऊर्जा कशी निर्माण केली जाते याविषयी आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत। परंतु ऊर्जेची आपल्या शरीराला काय गरज असते तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सेल जसा घड्याळात टाकला की तो ऊर्जा देतो आणि म्हणून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि घड्याळ चालतं। परंतु सेल संपल्यानंतर परत एकदा घड्याळाला नवीन सेल टाकावा लागतो। त्याप्रमाणे आपली ऊर्जा सुद्धा कायम रिन्यू होत असते आणि ती कशा प्रकारे रिन्यू होत असते त्याच्यासाठी कोणतं कार्य चालतं हे आपण आता ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत। म्हणजे क्रेब्स सायकल कशा प्रकारे कार्य करतं, कोएसिटिल एन्झाइम ए म्हणजे काय, किंवा उपासमार वगैरे झाली की आपण कशा प्रकारे जगू शकतो, म्हणजे सर्वाइव्ह कसे होऊ शकतो याविषयी सुद्धा आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाहूया सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 मधील ऊर्जा आपल्या पेशीमध्ये कशी तयार केली जाते आणि तंतुकणिकेमध्ये कशी साठवली जाते, त्याचप्रमाणे तंतुकणिकेची रचना कशी असते याविषयी सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। इथे पहा आपलं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, इंटरनल स्ट्रक्चर। तर शेजारील आकृतीमध्ये निरीक्षण करून नावे द्यायचे, ते आपण नावे द्यायचे। हे आपल्याला नाव सगळे माहित आहेत, आपल्याला रिब्स दिसत आहेत किंवा लंग्स दिसत आहेत आणि त्याच्यानंतर आपण नॉस्ट्रिल्स बघितलेले आहेत किंवा तोंडावाटे आपण अन्न खातो, विसोफॅगस बघितलेलं आहे, लॅरिंग्स किंवा फॅरिंग्स आपल्याला इथे हे इंटरनल घटक जे आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत। सजीवांचे श्वसन लक्षात घ्या, शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावरून होत असतं। शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असते आणि कशा प्रकारे ऑक्सिडेशन होतं हे आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला सांगतो की सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरांवर होतं। आता शरीर स्तरावर श्वसन होतं म्हणजे काय होतं, आपण बाहेरचा ऑक्सिजन नाकावाटे आतमध्ये घेतो आणि आतमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड म्हणजे क्रेब्स सायकलच्या प्रोसेसमध्ये जो बाय प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साइड तो आपण उच्छवासावाटे बाहेर फेकतो। शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते, तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने ऑक्सिडीकरण केले जाते। म्हणजे तुम्हाला सांगितलं अन्न पदार्थ म्हणजेच काय, तर आपण जे काय अन्न खातो त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं आणि ग्लुकोज मध्ये रूपांतर झाल्यानंतर ऑक्सिजनच्या साहाय्याने त्याचं ऑक्सिडीकरण केलं जातं आणि ह्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड हा बाय प्रोडक्ट तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एटीपी मॉलिक्युल्स तयार होतात। एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हे ऊर्जा गिविंग मॉलिक्युल आहेत, म्हणजे एनर्जी रिच्ड मॉलिक्युल आहेत जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि ज्याच्यामुळे आपण आपली दैनंदिन कामं योग्य प्रकारे करू शकतो। तर ते कशा प्रकारे क्रेब्स सायकलच्या मदतीने हे ऊर्जा निर्मिती करत असतात त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत। इथे पहा ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये C, H आणि O चे अनुक्रमे किती अणू असतात। आपल्याला फॉर्म्युला माहित आहे C6H12O6 म्हणजे 6 कार्बनचे अणू, 12 हायड्रोजनचे अणू आणि ऑक्सिजनचे 6 अणू असतात। हे ग्लुकोजचं सूत्र आहे। हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। कार्बन जिथे कुठे येतो तिथे ऑक्सिजन हायड्रोजन यांच्यामध्ये जेव्हा बॉन्डिंग तयार होते तेव्हा ती सहसंयुज बंधाने एकमेकांना बांधलेले असतात, म्हणजे ही कोव्हॅलंट बॉन्डिंग असते कारण ते इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही। कारण कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला माहित आहे 4 आहे, म्हणजे तो 4 सहसंयुज बंध तयार करतो कारण तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही। याच्याविषयी आपण पहिल्या सेशन मध्ये कार्बन कंपाऊंडच्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे। हे सर्व अणू एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डिंगने जोडलेले असतात, सहसंयुज बंधाने जोडलेले असतात। रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते विद्यार्थी मित्रांनो। ऑक्सिडीकरणाच्या व्याख्या बघा कशा आहेत त्या। ऑक्सिडीकरण म्हणजे एकतर ऑक्सिजन ऍड होणं किंवा हायड्रोजन गमावणं, हायड्रोजन लूज करणं, किंवा म्हटलं मी इथे म्हणजे ऑक्सिडीकरण म्हणजे काय असतं तर ऑक्सिजन ऍड केला जातो किंवा हायड्रोजन सोडला जातो, म्हणजेच त्या पदार्थाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे। किंवा आपण दुसऱ्या भाषेत बोलू शकतो इलेक्ट्रॉन्स दिल्याने ऑक्सिडेशन होतं आणि इलेक्ट्रॉन घेतल्याने रिडक्शन होतं, हे आपल्याला माहित आहे। म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला त्या आयनांवर कॅटायनवर तर त्याचं ऑक्सिडेशन झालं असं म्हणतात। म्हणजे रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशनची व्याख्या करतो। पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकांचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं। आता ग्लुकोज येतो कुठून मी तुम्हाला सांगितलेलं आहे
की आपण जे काही खातो त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोज म्हणजे साखरेमध्ये होतं. आणि आपल्याला माहित आहे ही साखर नियंत्रित करण्यासाठी आपल्या लिव्हरच्या खाली पॅनक्रिया नावाची एक ग्रंथी आहे, म्हणजे ग्लँड आहे, जिथून इन्शुलिन बाहेर पडत असतं आणि त्या इन्शुलिन मार्फत शुगरची लेवल मेंटेन केली जाते. शुगर पूर्णपणे कमी होऊन चालत नाही, कारण ही एनर्जी रिच्ड आहे, म्हणजे ह्याच्यापासूनच एनर्जी तयार होते. आता कर्बोदकांचं जे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं ग्लुकोज मधल्या, त्याला पेशी स्तरांवरील श्वसन असं म्हटलं जातं. म्हणजे सेल लेवलचं ते श्वसन म्हणजे रेस्पिरेशन आहे. सजीवांमधील पेशी स्तरांवर होणारे श्वसन दोन प्रकारचे असते. आता दोन प्रकार कोणते आहेत तर ऑक्सी श्वसन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन. ऑक्सी श्वसनाचे परत 3 टप्पे आहेत. त्या 3 टप्प्यांविषयी आपण आता येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा ग्लुकोज याचं विघटन म्हणजे ग्लुकोजचं डिकम्पोजिशन कशा प्रकारे होतं. पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते आणि पायरुविक आम्ल ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. आता आपण निकोटिनामाइड, ॲडेनिन, डायन्यूक्लियोटाइड आणि त्याला H2 लागलेला आहे, त्याला NADH2 असं म्हटलं जातं. आणि ह्याच वेळेला ATP बरोबर, ATP तुम्हाला सांगितलं ATP हे एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे जे तंतुकणिकेमध्ये साठवले जातात आणि तिथूनच सर्व सेलची एकत्रित होऊन एक ऊर्जा आपल्याला मिळते. आणि आपण जेवल्यानंतर बघा आपल्याला तरतरीतपणा येतो, किंवा आपण काही पेय प्यायलो, उदाहरणार्थ चहा किंवा कॉफी प्यायलो किंवा काही नाश्ता केला तर आपल्याला जी मरगळ आलेली असते ती निघून जाते, कारण अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं विघटन होऊन त्याच्यापासून ATP, पायरुविक आम्ल, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार झालेले असतात. त्याच्यात सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे ATP जे आपल्याला एनर्जी देतात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. आता ॲसिटिल कोएन्झाइम A म्हणजे मेदाम्ल आणि प्रथिन यांचं कसं रूपांतर केलं जातं आणि ऑक्सिडीकरण कशी ऊर्जा मिळते हे आपल्याला येणाऱ्या स्लाइडमध्ये दिसणार आहे. आता या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू विद्यार्थी मित्रांनो आणि NaCH2 चे 2 रेणू तयार होतात. तर कार्बन डायऑक्साईड हे काय आहे सांगितलं तुम्हाला मी, तर ते आहे बाय प्रोडक्ट आणि ते आपण उच्छवासावाटे बाहेर फेकत असतो. अशा प्रकारे ही पहिली स्टेप आहे ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं विघटन केलं जातं. इथे बघा ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. आता ही TCA सायकल ह्याला म्हटलं जातं. ही आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲसिटिल कोएन्झाइम A चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात, तेथे त्यावर ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते म्हणजे TCA. आता या TCA सायकल विषयी आपल्याला पुढे 11वी-12वी सायन्स मध्ये खूप सखोलपणे नॉलेज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे ही सायकल तयार होऊन ऍट लास्ट ATP मॉलिक्युल्स तयार होतात ते आपल्याला तिथे दिसतात. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइम A च्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते. जो ॲसिटिल घटक असतो, ॲसिडिक घटक असतो, त्याचं ऑक्सिडीकरण ऑक्सिजनच्या मार्फत म्हणजे आपण जो श्वास आतमध्ये घेतो त्यावेळेला ऑक्सिजन हिमोग्लोबिन प्रत्येक सेल्स पर्यंत पोहोचत असतो, त्याचं ऑक्सिडीकरण ऑक्सिजनच्या मार्फत केलं जातं आणि त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड हे बाय प्रोडक्ट तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे H2O, NaCH2 आणि फॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड H2 याचा मॉलिक्युल्स तयार होतो आणि याच्यापासून आपल्याला एनर्जी रिच्ड ATP चे रेणू मिळतात. हा ATP मी सारखं तुम्हाला सांगतो ATP, या ATP चा आपल्याला खूप महत्व आहे. या ATP पासूनच आपल्याला ऊर्जा मिळत असते. इथे पहा इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. मग कशा प्रकारे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला जातो बघा. इलेक्ट्रॉन वहन साखळी क्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये ही अभिक्रिया राबवली जाते, रिएक्शन केली जाते. वरील सर्व प्रक्रियांमध्ये यावेळी तयार झालेल्या NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात. लक्षात ठेवा, जेवढे NaDH2 चे मॉलिक्युल्स तयार होतात त्यांच्यापासून 3 आणि जेवढे FADH2 चे मॉलिक्युल्स तयार होतात त्याच्यापासून 2 ATP चे रेणू मिळत असतात. या प्रक्रियेमध्ये ATP च्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये वॉटर सुद्धा तयार होत असतं. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2O चे रेणू तयार होतात. म्हणजे जेव्हा ऑक्सिश्वसन होतं, एरोबिक रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये, त्यावेळेला ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि H2O चे रेणू तयार होतात. पण ज्या वेळेला विनॉक्सिश्वसन होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला अल्कोहोलची निर्मिती होते आणि ही जी प्रक्रिया असते त्याला फर्मेंटेशन असं म्हणतात. त्याविषयी आपण पुढे पाहणार आहोत.
इथे पहा ही मायटोकॉन्ड्रिया आपल्याला दिसते आणि ही जी टीसीएस सायकल मी तुम्हाला म्हणालो होतो जी डिटेलमध्ये तुम्हाला 12वी सायन्सला पुढे स्टडी करायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये NADH2 आणि FADH2 चे मॉलिक्युल्स तयार होतात. बघा NADH2 च्या प्रत्येक मॉलिक्युल पासून 3 ATP आणि FADH2 पासून 2, त्याचप्रमाणे CO2 आणि पाणी सुद्धा याच्यामध्ये तयार होत आहे. ही जी रिएक्शन आहे ती पूर्णपणे कोएसिटिल एन्झाईम A चं ऑक्सिडीकरण क्रेब्स सायकल मार्फत तंतुकणिकेमध्ये होत असतं. आता NADH2 चा इथे लॉंग फॉर्म दिलेला आहे बघा, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 चा आहे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकर आहेत. लक्षात ठेवा ATP म्हणजे काय, तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत की असा हा ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. लक्षात घ्या, हा बंध जेव्हा ब्रेक होतो तेव्हा त्याचं रूपांतर ADP मध्ये होतो, म्हणजे एडिनोसिन डायफॉस्फेट मध्ये, आणि आपल्याला भूक लागायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला परत एकदा ऊर्जेची गरज आहे आणि आपण त्यावेळेला काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतो. आता या रेणूंचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडिनोसिन न्यूक्लिओसाइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे. म्हणजे त्याचं ट्रायफॉस्फेट 3 फॉस्फरसचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये असतात. यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, नत्र म्हणजे खतासारखा प्रकार आहे हा ॲडेनिनचा, आणि रायबोज C5H10O5 ही पेंटोज शर्करा म्हणजे शुगर आहे आणि 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून मिळवली जाते, म्हणून ATP ला ऊर्जेचे चलन म्हणजेच करन्सी असे म्हटलं जातं. आता हा बॉन्ड कशा प्रकारे ब्रेक होतो तो आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा ॲडिनोसिन रायबोज आहे आणि त्याच्यावर 3 फॉस्फरसचे रेणू आहेत, म्हणजे ट्रायफॉस्फेट इथे आहे. आणि आपल्याला बघा मोबाईलची बॅटरी ज्याप्रमाणे चार्ज होते त्याप्रमाणे ग्रीन कलरची इथे मोबाईलची बॅटरी चार्ज झालेली आहे. म्हणजे आपल्या शरीराची बॅटरी इथे चार्ज होत त्याचं कन्व्हर्जन जेव्हा एक फॉस्फेट यांचा बंध जेव्हा ब्रेक होतो, यांचा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा त्यापासून ऊर्जा मिळते आणि मुक्त झालेली ऊर्जा जी असते ती आपण आपल्या कामांसाठी वापरत असतो. आता ADP तयार झाल्यानंतर बघा तिथे बॅटरी लो झालेली आपल्याला दिसते आणि बॅटरी स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे व्हाईट कलरचं, म्हणजे आता आपल्याला काहीतरी खाण्याची गरज आहे आणि म्हणून आपण लंच घेतो किंवा रात्रीचं जेवण घेतो किंवा काहीतरी मध्ये खात असतो. म्हणजे आपल्याला ऊर्जा परत एकदा तयार करायची आहे आणि त्याचं रूपांतर ATP मध्ये म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मध्ये करायचं आहे. पहा उपासमार कधी कधी खायला मिळत नाही तर अशा वेळेला उपासमार होते, फास्टिंग होते, किंवा आपण आपल्या धर्माप्रमाणे ते उपवास करत असतो. उपोषण कधी कधी कोण उपोषणाला बसतं किंवा काही जणांना खायलाच मिळत नाही, अशा वेळेला उपोषण म्हणजे फास्टिंग होतं. यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी, जर कर्बोदक जात नाही, आपण खात नाही म्हणजे काय होतं, ग्लुकोज कन्वर्ट होत नाही, म्हणजेच कर्बोदकांमध्ये कार्बोहायड्रेट्स मध्ये त्याचं रूपांतर होत नाही. मग आता ऊर्जा कशी मिळवायची, तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा म्हणजे प्रोटीन्सचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थांबाबत त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर आपण क्रेब्स सायकल मार्फत कशात करतो, अमिनो आम्लांमध्ये करतो. आता मेदाम्ल आणि अमिनो आम्लांपासून कोएसिटिल एन्झाईम A तयार होतो आणि त्या कोएसिटिल एन्झाईम A चं ऑक्सिडीकरण होऊन क्रेब चक्रामार्फत त्याच्यापासून ऊर्जा मिळते, म्हणजे आपल्याला ATP मॉलिक्युल्स परत एकदा मिळत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय पाहिलं, कशा प्रकारे आपल्याला ऊर्जा आवश्यक आहे हे आपण पहिल्या सेशन मध्ये पाहिलं होतं. परंतु ती ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण कशी होते तर त्याच्यासाठी क्रेब्स सायकलची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे कोएसिटिल एन्झाईम A, NADH2 आणि FADH2 चे मॉलिक्युल्स हे कशा प्रकारे कार्य करत असतात आणि आपल्याला ऊर्जा देत असतात हे आपण आता या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला विविध विषयांचं जसं की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी आणि कॉम्प्युटर या विषयांचं आपल्या घर बसल्या मार्गदर्शन होतं. आपल्या कोणत्याही क्वेरीज आमचे जे शिक्षक आहेत ते सॉल्व्ह करून देतात आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही चॅप्टरचं कोणत्याही लेसनचं आकलन होण्यास मदत होते. आपण हे AAS विद्यालयाचं ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या ऍप बद्दल माहिती देऊन त्यांना सुद्धा हे ऍप रजिस्टर करायला सांगावं, जेणेकरून त्यांचं सुद्धा भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.